नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याकडे आज एक प्रगतशील शेतकरी आले आहेत आणि ते अक्कलकोटवरून रिसोर्टला आलेले आहेत, जिथं माझं ऑफिस आहे. आता बघा, म्हणतो ना, गरज ही स्वतःची जळणी असते. ज्याला भूक आहे त्याला जर जेवण दिलं तर ते 100% त्याला पचतं. तसं ज्ञानाची भूक आपल्याकडे घेऊन आपले कांबळे साहेब आलेले आहेत. हे खूप दूरून आलेत. हे का आले, यांचे काय म्हणजे पुढचे फ्युचर प्लॅनिंग काय आहे आणि यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत आणि इथं आल्यावर त्यांना काय वाटलं याबद्दलचा हा एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ब्रॉडकास्ट म्हणता येईल त्याला. पण शेतकऱ्याच्या काय व्यथा आहेत आणि सध्या शेतकरी कशामुळे बेजार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे पण सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार सर. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी लक्ष्मण कळसप्पा कांबळे, मुक्काम पोस्ट केणी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आणि माझं एक 5000 लोकसंख्येचं गाव आहे. आणि मी असंच मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती बघितल्यानंतर तुमचा व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर माझं एक माइंड असं चेंज झालं की सत्यपणाचं मला अनुभव आलं आणि सत्याच्या शोधात मी बरेचसे काही बघितलं केलं, पण कुठं काय भेटलं. पण इथं 100% मला काहीतरी मार्ग भेटते ह्या दृष्टीतून एक ओढ लागली. त्या ओढीतून मी काय केलं की प्रत्यक्ष भेटल्याशिवाय आणि भेटल्यानंतर काहीतरी मला फलनिष्पत्ती त्या पिकातून अगर एक गायडन्सतून सत्यता कळाली. ते सत्य शोधण्यासाठीच मी तुमच्यापर्यंत आलो. आणि आल्यानंतर जे मला प्रत्यक्षाचं परत काही दिसलं ते 101% माझ्या जीवापेक्षा पुढचं समाधान माझं झालं. बिलकुल. आता मला सांगा सर, काही प्रश्न तुमच्याकडे काढलेत मी, कारण एक प्रगतशील शेतकरी म्हटलं की खूप महत्वाचं आहे की तुमचा उद्देश काय, मला भेटण्याचा उद्देश काय? मला भेटायचा उद्देश म्हणजे, तुम्हाला भेटायचा उद्देश म्हणजे साहेब, माझ्या जीवनात मी आत्तापर्यंत जे काही शेतीसाठी तन मन धन केलं ते एनकेन कोणत्या ना कोणत्या कारणातून मी फेल गेलो. ते नैसर्गिक आपत्ती असू द्या, माझी परिस्थिती असू द्या, अगर इतर असू द्या, काही असू द्या. आता काळच असा आलो की माझी मुलं सुखानं जगावं ही माझी अपेक्षा आहे पुढची. बरोबर. आणि शेती हा माझा पिंड आहे आणि माझा मुलगा जो शेतीवर जगतोय त्याला काहीतरी चांगलं मार्ग ह्या युगात दाखवावं आणि त्याच्यातून त्याने सुखी जीवन कसं जगता येईल ह्या उद्देशानं मला तुमचं 101% शाश्वती वाटली की तुमचं गायडन्स, अगर तुमचं काही व्हिडिओतलं सांगण्याचं एक उद्देश आणि शेतकऱ्याबद्दल तळमळ, ह्या सगळ्या मेलापातून मला असं वाटलं की मी प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर मला काहीतरी शिदोरी भेटते. बरोबर. ते शिदोरी पाठीशी घेऊन मी इथं आलो. ओके. इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? इथं आल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्यक्ष व्हिडिओत बघितलं, ऐकलो, त्यात जे सत्यता वाटली त्याच्यापेक्षा 1000 पटीनं मला इथं तुमचं ओरिजिनल नॅचरली परिस्थिती सगळी बघायला भेटली. आणि मला जे वेळेत वेळ काढून मी येणं म्हणजे काय, मी एकटा शेतकरी तुम्हाला नाही आहे, बरेचसे शेतकरी आहेत आणि मी आल्यापासून काय तुमचं काय फरक पडलं नाही. पण तुम्ही जे मला इथं 2 तास 2.5 तास तेवढ्या लांबून आलेल्याचं काळजीपूर्वक मला एक फॅमिली मेंबर या उद्देशानं जे माझी दखल घेतली आणि मला मनापासून तेवढ्याच गायडन्स तुम्ही जे काही माझं स्वतःचं समजून ते मला तुम्ही दिलात. बरोबर. त्याच्यावर नक्की मी सक्सेस होईल आणि माझं कुटुंब सुखी होईल ही माझी मला खात्री आहे. बरोबर. शेतामध्ये तुम्हाला काय समस्या आहेत, म्हणजे शेती करताना तुम्हाला कोणकोणत्या समस्या जाणवतात? शेती करताना साहेब सध्याच्या परिस्थितीनुसार इतके दिवस जी माझी वेगळी होती म्हणजे काय, मी वन मॅन शो होतो. सगळं नाटक मला मी एकटाच करावं लागत होतं. पण आता हाताखाली मुलगा आला आणि मला जे आता माझ्या जीवनात शेवटचे क्षण आहेत माझ्या आयुष्यातले, त्याच्यासाठी जी वेळ मिळाली भरपूर. मुलगा काय करू नको म्हणते, अगर काय केलं तरी त्यांनी करू देत नाही, वडिलांना त्रास नको हे जी वाटतंय. पण त्याच्या पिढीसाठी जे काही चांगलं काहीतरी सोर्स, एक साठवणूक त्यात तिथंच घाल आणि तिथंच कमव, हे जे माझं उद्देश आहे ते त्याला आपलं अवगत व्हावं आणि ते तुमच्याकडून मिळेल ही मला 100% खात्री आहे. आणि माझा मुलगा सुखी होईल हे बी खात्री आहे. बिलकुल. हा, आता बघा, ज्या शेतीसाठी आवश्यक गोष्टी असतात जसं की माती, पाणी आणि नियोजन,
तुमच्याकडे माती आहे, आहे. पाणी आहे, हो. फक्त नियोजनाचा अभाव आहे. अभाव. म्हणून तुम्ही इतक्या लांब आलात. हो सर. बरोबर आहे. हो. 90% शेतकरी फक्त याच ठिकाणी परेशान होतात की हा. त्याला नियोजन मिळत नाही हा आणि जे मिळते ते चुकीचं मिळते चुकीचं मिळतं. किंवा काहीतरी प्रोडक्ट विकायचे म्हणून काहीतरी. हा काहीतरी करायचं म्हणून करते. बरोबर आहे. हो सर. आता सरांनी मला बोलता बोलता एक गोष्ट सांगितली की सर तुमच्या अगोदर मी माझा छंदच आहे की जे हो. सक्सेसफुल लोक आहेत त्यांना जाऊन भेटणे. भेट नाही. पण तिथे गेल्यानंतर कुणीतरी गेल्यानंतर काहीतरी पैसेच द्या, हो, हो, हो. मला तुमची एवढी फीस आहे, आमची एवढा हे आहे, एवढा ते आहे. तुमच्याकडून मी काही फीस घेतली नाही नाही सर, म्हणूनच म्हटलं आहे मी. का नाही? आणि पैसे कमवण्यासाठी हजारो मार्ग आहेत, पण त्या मार्गामध्ये जे एथिक्स आहे हे खूप महत्वाचं. हो हो. त्यांना मी 12 महिन्यामध्ये 12 लाख रुपये कसे कमवायचे याचं पूर्ण शेड्यूल. स्ट्रक्चर लिहून दिलं. 2 तासामध्ये आम्ही तेच केलं. हो. आणि 1 रुपया घेतला का? नाही नाही सर. बरोबर आहे. नाही. आता तुम्हाला सांगतो, आपल्याला शेतकऱ्याला जोपर्यंत चांगलं पाठबळ मिळत नाही हो. तोपर्यंत शेतकरी समोर येणार नाही. आणि काय करायचं आणि कधी करायचं याचं पक्क गणित जोपर्यंत लिहून दिलं जात नाही हो. तोपर्यंत तो करू शकत होत नाही. नाही. आणि याच्यामध्ये लॉस काय होऊ शकतो, किती लागू शकते, हा. किती उत्पादन होऊ शकते, हो. हे सगळं मी तुम्हाला हो काढून दिलं. हो. बरोबर आहे. हो सर. फक्त तुम्हाला काय करायचंय, जे सांगितलं त्या तसं पद्धतीने करायचं करायचं. करायचं. जर तुम्ही टाइम चुकलात हो. तर 100% चुकणार. होणार होणार सर होणार. आणि जर टाइम न चुकता जर तुम्ही केलं तर एका महिन्यामध्ये 4 एकर मध्ये 1 लाख रुपये कमवून देण्यासाठी मी तुम्हाला शेड्यूल लिहून दिलं. हो सर. हो सर. बरोबर आहे. हो सर. शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू इच्छिता? सर मला असं वाटतंय, काही न करताच माझं मी समाधानी झालो. कशात झालो? दान कशाला म्हणते? बरोबर. ते उजव्या हाताने देऊन डाव्या हाताला माहित होऊ नये, अगर डाव्या हाताने करून उजव्या हाताला कळू नये. बरोबर आहे. हे जे आत्मीयता तुमच्याजवळ अवगत भेटलं मला बघायला, विचारायला आणि सांगायला, जे तंतोतंत तुम्ही मनोमन जे काही तुम्ही सांगताय, म्हणजे आला आणि याला काही तर सांगितलं तर, पण मी जे विश्वास ठेवला तिथून इथवर आलो, त्याच्यापेक्षा पुढचं मला समाधान इथं तुमच्याजवळ भेटलं. आणि त्यात मी समाधान का आहे तर सगळं काही ओरिजिनल, बरोबर आहे. डुप्लिकेट काहीच नाही. दुसरी गोष्ट, हे माझं हे घेऊनच जावा असं तुमचं म्हणजे अजिबात प्रेशर नाही आहे. अगोदर तुम्ही शून्यातून मी कसं स्टँड होईन आणि स्टँड झाल्यानंतर मी ऑटोमॅटिक तुमचा कसा होईन, हे हे तंत्र तुमच्याजवळ अवगत आहे. आणि त्याला तुम्ही कसं आहे साहेब, पैसे कमवण्यासाठी तुम्ही पैशाची मागं लागू नका. नाही, तुम्ही पैसा तुमच्या मागं कसा लागावा हे जर अवगत केलं संपला तर मी असं नाही, हजारो हातही तुमच्या मागे येणार आहे. मग ते मला बघायला मिळालं तुमच्या तास, म्हणून मी इथं आलो. बिलकुल. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण काय करणार, तर जे यांच्यासारखे जे शेतकरी आहेत, ज्यांना खरंच शेतीमध्ये काहीतरी करायचंय, खरंच काहीतरी अपेक्षा आहेत, काहीतरी वेगळं करून दाखवायचं, एक मॉडेल तयार करायचं, अशा शेतकऱ्यांसाठी आपण फ्युचर प्लॅनिंग असं करणार आहेत की पहिला जो पूर्ण डेमो प्लॉट हा माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करणार आहे. हो हो हो. कारण लोक सांगे बर्मंदान हे नाही अवघड. तर तिच्यामधून खरंच पैसे येतात का? बस बस बस. एका महिन्याला 1 लाख रुपये आपण 4 एकर मध्ये कमवू शकतो का? ह्या गोष्टी आपण स्वतः आपल्या शेतामध्ये आता स्ट्रक्चर सुरू केलेलं आहे. कालच कोल्हापूरचे दीक्षित सर आले होते, त्यांना बसून आम्ही 3 वाजेपर्यंत पूर्ण ते तयार केलं, पूर्ण आराखडा तयार केला, जे तुम्हाला मी सांगितलं. हो. जो तो प्लॅन लिहून दिला की बाबा 12 महिन्यामध्ये 12 लाख रुपये. तर हा पूर्ण 10 प्रकारच्या भाजीपाला, ऑर्गॅनिक भाजीपाला, त्यानंतर 10 प्रकारचे फळं, 10 प्रकारचे वेलवर्गीय भाज्या आणि वेगवेगळे बहुवार्षिक पिकं, ह्या सगळ्यांचं रोल मॉडेल आपल्या 8 एकर मध्ये आपण करणार आहेत. त्याच्यातला 4 एकरचा प्लॉट आपण पहिल्यांदा डेव्हलप करणार आहेत. आणि त्या 4 एकर मध्ये हे सगळं सक्सेस झाल्यानंतर मी काही ज्या शेतकऱ्यांना करण्याची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांना तो पूर्ण प्रश्न देऊन आपण तो प्लॉट वेगवेगळ्या ठिकाणी, कारण बघा शेतकरी जोपर्यंत लाख रुपये महिना कमवणार नाही हो ना 4 एकर मध्ये, तोपर्यंत त्याला शेती परवडणार नाही. कारण आपण आता 4 एकर मध्ये 1 लाख रुपये कमवत नाही एका वर्षामध्ये, नाहीच आहे. बरोबर आहे. नाहीच. मग आपल्याला त्या शेतकऱ्याला स्टँड करायचंय. आणि येणारा काळ हा शेतीचा आहे. जोपर्यंत बघा तुम्ही आज शेतीमध्ये तुम्ही जर तुमच्याकडे एखादा लोखंडाचा व्यवसाय असेल तर लोखंड खाऊ शकत नाही. हो, नाहीच नाही. तुम्हाला खावं लागेल भाकरी. भाकरी. आणि भाकरी फक्त शेतकरी बनवू शकतो, बाकी कोणी बनवू शकत नाही. आणि त्या शेतकऱ्याला आपल्यासारख्या लोकांनी जोपर्यंत उभं करणार नाहीत, कारण सगळे शेतकऱ्याला लुटायला बसले आणि त्यांना जोपर्यंत उठवणार नाही तोपर्यंत भारत आणि भारताच्या बाहेरचे लोक, ज्याला तो अन्नदाता आहे, जो अन्नदाता आपला जर टिकला तर आपण टिकू. जसं आपण म्हणतो की मधमाशी टिकली तर आपण टिकणार, तसं शेतकरी टिकला तरच
ह्या सगळ्या गोष्टी आपणच नाही साहेब, जगच जग टिकणार टिकणार आहे. नाही. हा. आणि याला बघा, अन्न कोणीच नाही करू शकत. जो नाही. शेतकरी नाही, अन्न नाही. तयार करू शकतो, हा. बाकी कोणी काही करू शकत नाही, नाही. नाही. तुम्ही हजारो प्रोडक्ट तयार करू शकता, पण अन्न हा. गहू तयार करू शकत हे नाही. महत्वाचं आहे. बरोबर आहे. हो. तुम्ही भाजीपाला तयार करू शकत नाही. हो. तुम्हाला हे शेतामधून पिकवावं लागणार पिकवावं आहे. लागणार. आणि जर शेतकऱ्याला त्याचा भाव नाही मिळाला किंवा शेतकऱ्याला त्याचा मोबदला नाही मिळाला, आज बघा दिवसेंदिवस शेतकरी हा शेतीपासून दूर दूर पळतो. पळतोय. का पळतो? कारण त्याला गायडन्स मिळत नाही. मिळालं तर चुकीचं मिळतं, खर्च जास्त होतो, उत्पादन कमी होते. आज यांचा प्रॉब्लेम काय आहे की यांनी 10 वर्षापासून शेती करतात, वेगवेगळे प्रयोग करतात, त्यांनी नको ते पीक लावलेले. फक्त त्यांचं म्हणणं आहे, मी फक्त द्राक्ष केलं नाही, हो. बाकी सगळे सगळे पिकं केले. केलो. सगळ्यामध्ये फेल गेला. बरोबर आहे. हो. आणि एक अपेक्षेने आपल्याकडे आलेत की बाबा मला काहीतरी मिळावं. त्यांना मी 2 तास देऊन डिझाईन करून त्यांना वर्षामध्ये काय करायचंय याचं पूर्ण स्ट्रक्चर लिहून दिलं. त्या पद्धतीने त्यांनी जर केलं तर नक्कीच त्यांना येणाऱ्या एका वर्षामध्ये त्यांना मी टार्गेट दिलंय 12 लाख रुपये तुमच्या पुढच्या फेब्रुवारीमध्ये तुमच्या खिशामध्ये असतील, म्हणजे तुमच्याकडे बॅलन्स असेल. पुढच्या वेळेला आणि तुमच्या समोर. हाच व्हिडिओ डबल तुम्हाला पुढच्या हा, फेब्रुवारीमध्ये बस, बस, नक्कीच बस, करू आम्ही बस, की बाबा बस, यांना आपण जे दिलं होतं हो. ते खरंच सक्सेस झालं का. हा. सो थँक्यू, विश यू वेल. हो, नमस्कार.